नमस्कार. भूमितीमधला सगळ्यात जबरदस्त आणि कंटिन्युअस एक्झामला येणारा पॅटर्न तो म्हणजे काय असेल की खोलीमधल्या फरशांची आणि विटांची संख्या. येस, तर आजचा हा पॅटर्न 15 मिनिटात तुमचा हा पॅटर्न कव्हर होऊन जाईल. आणि लेक्चर जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट तर करायचं म्हणजे करायचंच आहे बघा की लेक्चर कसं वाटलं तुम्हाला. राईट, तर चला बघा, प्रश्न काय आहे. एका हॉलची लांबी 60 फूट व रुंदी 45 फूट आहे. म्हणजे जो हॉल आहे तो 60 फूट लांब आहे आणि 45 फूट रुंद आहे. मग त्या हॉलमध्ये जसं की आपल्याकडे एखादा कोचिंगचा हॉल आहे, ट्युशनचा हॉल आहे, तर हा हॉल आहे 60 फूट लांब आहे आणि 45 फूट रुंद आहे. मग या हॉलमध्ये त्यांनी काय सांगितलं की फरशा बसवायच्या 3 फूट लांब आणि 3 फूट रुंदी असलेल्या किती फरशा बसतील. म्हणजे एक फरशी आहे समजा अशी, त्याची लांबी आहे 3 फूट आणि रुंदी आहे 3 फूट. राईट, म्हणजे चौरसाकृती फरशी आहे समजा, 3 फूट लांब आणि 3 फूट रुंद असे काही फरशे आहेत. तर अशा एकूण किती फरशा त्यामध्ये बसतील. म्हणजे इनडायरेक्टली साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर हे खोलीचं क्षेत्रफळ किती आहे तेवढ्याच फरशा लागतील ना. खोलीचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढ्याच फरशा लागतील. मग खोलीचं क्षेत्रफळ बरोबर काय, तर लांबी गुणिले रुंदी आहे. मग खोलीचं क्षेत्रफळ आहे लांबी गुणिले रुंदी 60 गुणिले 45. आता या क्षेत्रफळामध्ये एक फरशी आहे 3 फूट लांब आणि 3 फूट रुंद आहे. बरोबर आहे. मग याला जर समजा तुम्ही पुस्तकी भाषेत जर बघला असतं तर बघा, फरशीचे क्षेत्रफळ गुणिले एकूण फरशा बरोबर आहे खोलीचे क्षेत्रफळ. बरोबर आहे. म्हणजे एका एका फरशीचं क्षेत्रफळ जे आहे अशा एकूण किती फरशा घ्यायच्या जेणेकरून खोलीचे क्षेत्रफळ होऊन जाईल. पण एवढं सगळ्या डिटेलमध्ये घ्यायचं नाहीये, कारण एकूण संख्या भाग बरोबर आहे खोलीचे क्षेत्रफळ भागले फरशीचं क्षेत्रफळ. मग आता बघा, दोन्ही पण युनिट, सगळ्यात महत्वाचं आहे युनिट काय आहे. फूट फूट आहे आणि तिथं पण फूट आणि फूट आहे. तर चला भाग द्या बघा. आता भाग द्या, आन्सर काय ते बघा. 3 20 60, 3 15 45, 15 दुनी 30 आणि 1 0. तर उत्तर आहे तुमचं 300. करेक्ट आन्सर आहे तुमचं 300. एकूण 300 फरशा त्या ठिकाणी असतील बघा. राईट. देन सेकंड, त्यानंतरचा प्रश्न. 6 मीटर लांब, 2.5 मीटर उंच, 0.5 मीटर रुंद अशी भिंत बांधायची आहे. यासाठी 25 सेमी लांबी, 15 सेमी रुंदी व 10 सेमी उंचीच्या किती विटा लागतील. बरोबर. मग आता या ठिकाणी जे आहे की तुम्हाला घनफळ चेक करावं लागेल. पण मला काय म्हणायचं आहे की आपल्याला जर समजा एखाद्या वेळेस कन्सेप्ट व्यवस्थित समजला असेल तर ते क्षेत्रफळ घनफळ या संकल्पनेच्या मागे न लागता डायरेक्ट आपल्याला सूत्राचा वापर पण न करता घनफळ किंवा क्षेत्रफळ म्हणजे गुणाकारामध्ये असणार आहे. तर 6 मीटर गुणिले 2.5 मीटर गुणिले 0.5 मीटर. आता हे झालं त्या भिंतीचं घनफळ झालेलं आहे. बरोबर आहे. आणि या भिंतीचं घनफळ जे आहे त्या घनफळामध्ये एका विटेचं घनफळ किती आहे बघा. एका विटेचं घनफळ आहे 25 सेंटीमीटर गुणिले आहे 15 सेंटीमीटर गुणिले आहे 10 सेंटीमीटर. तर सगळी करामत जे आहे ते फक्त ना फक्त युनिटवर आहे. दोन्ही पण ठिकाणी युनिट सेम पाहिजे. युनिट जर सेम नसेल तर त्याला सेम करा बघा. आणि बघा, मीटरला सेंटीमीटर करण्यासाठी गुणिले 100 पाहिजे. मग 6 मीटर म्हणजे 600 सेंटीमीटर. आता या ठिकाणी बघा, प्रत्येक वेळेस तुम्हाला एक्झामला कोपऱ्यात जाऊन गुणाकार भागाकार करायची गरज नाही बघा. आणि करायला पण नाही पाहिजे बघा. साध्या साध्या गोष्टीला जर कोपऱ्यात गेलं तर लोक नाव ठेवतात. 2.5 मीटर म्हणजे 250 सेंटीमीटर. 250, कारण 2 शून्यानं गुणायचं आहे, 1 शून्य आणि दशांश कटला येतच. त्यानंतर 0.5 मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर. आता जे मीटरचे युनिट होते त्याला सेंटीमीटर केलं आणि गुणिले 100 केलं. बाकी खाली तर सगळे सेंटीमीटर आहेत, तर चेंजेस काही करायची गरज नाही. 25 गुणिले 15 गुणिले 10. राईट. मग तुम्हाला जसं योग्य वाटते त्या संख्या तुम्ही कट करू शकता बघा. 25 10 250 आणि हे 10 आणि हे 10 कॅन्सल आहे. 15 चोक 60 आहे, हे 40 आणि हे 50. 40 पाचा 200 आणि 1 शून्य. तर उत्तर आहे तुमचं 2000 विटा लागतील. किती लागतील विटा? 2000. सिंपल आहे बघा. जर समजा क्षेत्रफळाचा प्रश्न असेल तर लांबी गुणिले रुंदी दिली असणार आहे.
आणि जर समजा घनफळाचा प्रश्न असेल तर लांबी, रुंदी, उंची तिघांचा गुणाकार आणि त्या ठिकाणी विटांचा किंवा फरशीचा गुणाकार. सेम संकल्पना आहे, वेगळं काही पण नाहीये. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय सांगितलं की एका मैदानाची लांबी 25 मीटर, रुंद 16 मीटर, 25 लांबी 25 मीटर आणि रुंदी 16 मीटर आहे. या मैदानाला 20 सेंटीमीटर लांबीच्या व 10 सेंटीमीटर रुंदीच्या फरशा बसवायच्या आहेत. सगळ्यात पहिले फरशी बसून घेऊया आपण की तो मैदान आहे किती क्षेत्रफळाचा आहे 25 मीटर आणि 16 मीटर आणि एका फरशीची फरशीचं क्षेत्रफळ किती आहे बघा 20 सेंटीमीटर गुणिले आहे 10 सेंटीमीटर. मग बघता क्षणी समजाले युनिट सारखं नाहीये ते युनिट सारखं करा. मीटरला सेंटीमीटर करा आणि मीटरला सेंटीमीटर म्हणजे गुणिले 100 आहे. इथं परत गुणिले 100 आहे म्हणजे 2 शून्य लावायचं. 20 गुणिले 10 राईट. मग आता चेक करा हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल आहे. 2 16 25 8 200 आणि हे 2 शून्य तर उत्तर आहे तुमचं काय असेल 20,000 फरशा. 20,000 फरशा त्या ठिकाणी लागतील. बरोबर आहे सर. मला आणखी चांगलं समजण्यासाठी मी जाऊन बांधकामावर काम करू का? नाही बाळू, असं करायची गरज नाहीये. इथं तुम्हाला समजून जाईल डायरेक्ट. बरोबर आहे. मग 20,000 फरशा लागतील पण प्रश्न फरशाचा आहे का रे बाळू? नाही ना. प्रश्न कशाचा आहे? प्रश्न आहे फरशाची किंमत. एका फरशीची किंमत 5 रुपये आहे तर अशा एकूण संपूर्ण मैदानासाठी लागणाऱ्या फरशा आहेत 20,000. तर 20,000 गुणिले 5 तर उत्तर आहे तुमचं 1,00,000 रुपये तुम्हाला येईल खर्च. 1,00,000 रुपये येईल खर्च. राईट. 1,00,000 रुपये. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. चल बाबा पुढचा प्रश्न. व्हिडिओ पॉज करून पण तुमचा आन्सर लगेचच्या लगेच येऊ शकता. तुम्ही चेक करू शकता. आणि बघा पोलीस भरतीच्या जे काही ग्राउंड चालू आहेत मॅक्झिमम तुम्ही लिहून घ्या. कुठल्याही जिल्ह्याचं ग्राउंड जे आहे ते 40+ येणारच नाही बघा. राईट. ज्या जिल्ह्यामध्ये चिपचा प्रॉब्लेम आहे तर तुमचं जे कट ऑफ आहे ते कट ऑफ तुम्हाला मॅक्झिमम काय असणार आहे 35च्या वर तर जाणं शक्यच नाही. 30 वाले विद्यार्थी पण तयारीला लागा, 28 वाले पण लागा, काही सांगता येत नाही. 25 ला पण कट ऑफ येऊ शकतो बघा. राईट. तर 4.8 मीटर लांब, 30 सेंटीमीटर रुंद आणि 3 मीटर उंचीची भिंत बांधण्यासाठी. आता भिंत बांधायची म्हणजे घनफळ आहे. घनफळ म्हणजे लांबी, रुंदी, उंची. जसं दिलं सगळं गुणाकारात घ्या. फक्त लक्षात राहू द्या की त्या ठिकाणी तुमचं युनिट कशामध्ये आहे. जसं की बघा 4.8 हे मीटर मध्ये आहे, 30 सेंटीमीटर आहे आणि 3 परत मीटर मध्ये आहे. आता हे झालं भिंतीचं घनफळ. आता ही भिंत बांधण्यासाठी एक एक वीट करून तुम्हाला भिंत बांधायची. मग एका विटीचं घनफळ किती आहे? तर एका विटाचं घनफळ आहे 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर गुणिले 12 सेंटीमीटर गुणिले 7.5 सेंटीमीटर. काय हो नजरेचा खेळ आहे. नजरानं बघायचं आणि समजून घ्यायचं की मीटर आणि सेंटीमीटरचं कॉम्बिनेशन आहे. A to Z सगळ्याला सेंटीमीटर करा. जिथं समजा संख्या पॉइंट मध्ये नसेल तर त्याला 2 शून्य लावा आणि पॉइंट नंतर एक अंक असेल तर 1 शून्य लावा. मग आपल्याला बघता क्षणी समजायला की या ठिकाणी जे आहे तुम्हाला 4.8 आहे तर 480. आपण 2 शून्य लावलं असतं जर पॉइंट नसलं असतं तर पॉइंट आहे तर 480. इथं 30 सेंटीमीटरला सेंटीमीटर राहू द्या, काही चेंज करू नका. जे ऑलरेडी अभ्यास करायला त्याला मारून अभ्यास करून घेऊ नका बघा. बरोबर आहे. जे ऑलरेडी पोरग मेहनती आहे, जे विद्यार्थी मेहनती आहे, जो विद्यार्थी निर्व्यसनी आहे, जो विद्यार्थी काय असेल आपापल्या जाणीव आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास करतो त्याला समजून सांगू नका. आणि त्याला समजून सांगण्यामध्ये काय होईल की तुमची एनर्जी वेस्ट होऊन जाईल आणि त्यानं काहीतरी भलतच करून टाकेल. तर जे सेंटीमीटर आहे त्याला सेंटीमीटरच ठेवा. या मीटरला परत सेंटीमीटर केलं आणि पॉइंट नाही 2 शून्य लावून टाकले. आता खालचे सगळे सेंटीमीटर आहेत तर भावा आता काही चेंज करू नको. ऍज इट इज सेम राहू दे. पॉइंटला पण हात लावू नको आणि कशालाच हात लावू नको कारण सेंटीमीटरला सेंटीमीटर ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये एक पॉइंट काढा आणि ते 1 शून्य लावून टाकला. आता चेक करा काय काय तुम्हाला सोपं वाटते. जे सोपं वाटलं ते करा. 12 चोक 48 आणि इथं शून्य आहे. 20 दोन्ही 40 आहे. त्यानंतर काय असेल 75 दोन्ही 150. हा सर पुढं 75 दोन्ही 150, 150 दोन्ही 300. मग काय करायचं? अरे 150 दोन्ही 300 म्हणजे 4 पट झालं ना. तर 75 4 300 आणि हे 4 झालं इथं. मग 4 त्रिकम 12, 12 दोन्ही 24. 4 त्रिकम 12, 12 दोन्ही 24 आणि 2 शून्य. तर याचा अर्थ आहे एकूण 2400 विटा लागतील.
बांधायचं का बांधकाम, घ्यायचं का कॉन्ट्रॅक्ट, कमीत कमी एवढं तरी तुम्ही केलं तरी बस झालं. 2400 त्या ठिकाणी तुम्हाला काय असणार विटा घ्यावं लागणार आहेत. येस. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे बघा. आता या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, सिंपल आहे बघा. एका घरामध्ये 2x2च्या फरशा बसवायच्या आहेत. ठीक आहे, एक रूम आहे, एक खोली आहे, एक घर आहे, एक हॉल आहे. त्या हॉलमध्ये 2x2च्या फरशा बसवायच्या. आणि एक तर त्यांनी काय सांगतील, त्यांनी आतापर्यंत तुम्ही जे प्रश्न बघितले त्या प्रश्नानुसार खोलीचं लांबी आणि रुंदी दिलेली असेल. मग लांबी आणि रुंदी दिल्यानंतर ते क्षेत्रफळ काढायचं आहे. पण ऑलरेडी त्यांनी सांगितलं की जे आहे अंगण जे आहे, जे घर आहे, त्या घराचं क्षेत्रफळ 1244 आहे. मग आता जेवढं क्षेत्रफळ आहे 1244 आणि हे कशामध्ये आहे, स्क्वेअर फूट मध्ये आहे, मीटर नाही, सेंटीमीटर नाही. हे जर फुटामध्ये असेल तर दिलेली फरशी पण फुटामध्येच पाहिजे. आणि फरशीचं माप आहे 2x2. 2x2 तर बघा काय येते, बे सक 12, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4, त्यानंतर बे त्रिक 6, बे एक बे, बे एक बे, 311 फरशा त्या ठिकाणी लागतील. समजलं भावा? येस. मला माहिती आहे तू ऑलरेडीच हुशार आहेस, फक्त मी सांगायचा प्रयत्न केला. येस. जर समजा तुम्हाला लेक्चर आवडले असतील आणि येणाऱ्या काळामध्ये डाऊट राहिलाच नाही पाहिजे आयुष्यामध्ये, मी युट्यूबवरचे लेक्चर बघून काय असेल परीक्षा पास होतो, पण डाऊट आहे काय परिपूर्ण तयारी होईल का, नाही होणार, तर अशा वेळेस काय असेल भाऊ, आयुष्यामध्ये एखाद्या स्वप्न साकार करण्यासाठी 500 रुपये लई मोठी गोष्ट नाहीये. आणि विश्वास टाकून बघा, 500 रुपयामध्ये तुम्हाला काय असेल, पोलीस भरती 2025-26 ऑल 2024 पर्यंतचे PYQ जवळपास मॅक्झिमम ऑलरेडी 168 व्हिडिओ आहेत. आणखी व्हिडिओ त्याच्यामध्ये ऍड होतील आणि 9 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. आणि प्लस त्या ठिकाणी अनलिमिटेड व्ह्यूज येतात. तर कुठलाही विचार न करता मॅथ्स बाय सचिन सर हे ऍप डाउनलोड करा आणि आपली बॅच परचेस करा. भन्नाट अशा ट्रिक आहेत, मनल तेवढे पॅटर्न आहेत. एसएससीचा पॅटर्न येऊ द्या, रेल्वेचा येऊ द्या, सरळ सेवा येऊ द्या, काही पण येऊ द्या, तुमच्या या व्हिडिओमध्ये, या कोर्समध्ये तुमची पोलीस भरतीमध्ये 50 पैकी 50 मार्क पडणार म्हणजे पडणार. आणि अभ्यास केल्यानंतर मी किती हुशार आहे हे ओळखणार कसं, तर टेस्ट सिरीज. आणि टेस्ट सिरीज म्हणजे फक्त जम्बोचे प्रश्न घेऊन कॉपी पेस्ट केल्यानंतर टेस्ट सिरीज होत नाही बाबा. तर टेस्ट सिरीज मध्ये 60-40 चा रेशो पाहिजे. 60% PYQ प्रश्न आणि 40% अतिसंभाव्य प्रश्न. तर असे प्रश्न होण्यासाठी आपल्याकडे दर्जेदार अशी टेस्ट सिरीज आहे. सॉरी, ही मुंबई पोलीस आहे, टेस्ट सिरीज आहे या ठिकाणी. तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला लावायची आहे, बरोबर. या टेस्ट सिरीजची फीस आहे 99 रुपये. 99 रुपयामध्ये जवळपास तुम्हाला भेटतील 300 ऑनलाईन टेस्ट सिरीज, राईट. तर मग या टेस्ट सिरीजचा फायदा घ्या, जेणेकरून काय असेल की 100 रुपये काय मोठी गोष्ट नाही. चलता फिरता काय असेल, कोणाला बघितलं काय असेल, तुम्ही 4 जणांना मोठेपणामध्ये ज्यूस पिऊ घालता, ते ज्यूस मोठेपणात पिऊ घालण्यापेक्षा स्वतःचा मोठेपणा वाढण्यासाठी ही टेस्ट सिरीज परचेस करा. आणि या परचेस केल्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीजचा अनुभव येऊन जाईल. मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी खास 20 रुपयामध्ये मुंबईचे झालेले पेपर तुम्हाला व्हिडिओ विश्लेषण भेटून जाईल त्या ठिकाणी, राईट. आणि जर समजा पोलीस भरती संघ एसएससी जीडी असेल तर हे टेस्ट सिरीज लावून घ्या. आणि एवढं सगळं झाल्यानंतर परत आपल्या प्रश्नाकडे येऊया, एकूण विटा आणि एकूण फरशा किती. येस भावा, राईट. चलो फिर 5 मीटर, 2.5 मीटर, 0.5 मीटर आकाराची भिंत बांधायची. भिंत म्हणलं की घनफळ भावा, भिंत म्हणलं की घनफळ, कारण त्या भिंतीला काय असणार, लांबी, रुंदी, उंची सगळं चाललंय टेक्निकली, बरोबर आहे. तर 25 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर आकाराच्या किती विटा लागतील. साधा प्रश्न, आता काही लेवल लागणार नाही सर. मायच्यान सर तुमच्या पहिले मी सोडवतो बघा. 5 मीटरला मी डायरेक्ट केलं 500 सेंटीमीटर, 2.5 मीटरला केलं 250 सेंटीमीटर आणि 0.5 मीटरला केलं 50 सेंटीमीटर. आणि हे आहे बघा 25 गुणिले 10 गुणिले 10. 25 10 250, 10 10 कॅन्सल, 10 5 50, 5 5 25 आणि 2 0. उत्तर आहे सर 2500. मायचान सर हे असलं नवच बघा. असा जर अनुभव आला, असा अनुभव येण्यासाठी, आणि परीक्षा एप्रिल मध्ये आहे, एप्रिलच्या परीक्षेसाठी शेवटचा संधी आहे. अभ्यासाला लागा तरच आयुष्य आणि काय असेल तुमचं जे काही स्वप्न असेल ते साकार होईल बघा. 24 मीटर लांब, 8 मीटर उंच, 60 मीटर रुंद इतक्या मापाची भिंत तयार करण्यासाठी 24 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर आकाराच्या किती विटा लागतील. बाबा सेम प्रश्न आहे. तर आणि पुढे बघा, अशा भिंतीच्या बांधकामासाठी 10% रेती लागत असेल. अरे बाप, आता काहीच खरं नाही. आणि 10% रेती लागत असेल म्हणजे काय, जर समजा एखादी भिंत आहे आणि या भिंतीला काय असणार आहे, अशा विटा आपल्याला लावायच्या, बरोबर आहे. अशा विटा आपल्याला लावायच्या. मग सगळ्यात पहिले काय करणार आपण, की हे सगळं घनफळ किती आहे ते चेक करणार आणि त्या आकाराच्या तेवढ्या विटा बसवणार. पण त्यांनी त्यात एक सांगितलं आहे
की हे जे विटा बसवायच्या तुम्हाला, असं हे काय गावातलं किंवा आपलं शहरामध्ये बांधकामाच्या ठिकाणी बांधलेलं कच्चं बांधकाम नाही करायचं आहे. आपल्याला परफेक्ट बांधकाम करायचं, की असं बांधकाम की ते निघूच नाही, बरोबर. मग त्यासाठी एक वीट टाकली की अशी वाळू टाकली, परत दुसरी वीट टाकली की अशी वाळू टाकली, म्हणजे तुमच्या बांधकामामध्ये 10% जागा जी आहे ती जागा वाळूची असणार आहे. म्हणजे साध्या भाषेमध्ये म्हणा, चांगल्या भाषेमध्ये म्हणा, की त्या भिंतीचे 100% घनफळ वापरायचं का? 100% घनफळ वापरायचं का? नाही. 100% घनफळ वापरायचं नाहीये, तर तुम्हाला घनफळ वापरायचे नाही. तुम्हाला घनफळ वापरायचं आहे 90%, कारण 10% वाळूमध्ये चालले आणि 90% विटा आहेत. 90% विटा असतील आणि 10% जे आहे ते वाळू असेल. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे? विटा बसवायच्या आहेत. मग चला लागा कामाला. विटा बसवायच्या आहेत तर पहिले घनफळ चेक करा. 24 मीटर म्हणजे 2400 सेंटीमीटर, 8 मीटर म्हणजे 800 सेंटीमीटर, 60 सेमी ऑलरेडी दिलेला आहे, गुणिले गुणिले आता हे सगळी भिंतीचं माप झालं. या भिंतीच्या मापावर आपल्याला नाही बांधायचं, आपल्याला त्याच्यातलं 90% घ्यायचं, म्हणजे 90 भागिले 100. राईट. आता विटीची साईज बघा, 24 गुणिले 12 गुणिले 8. ओके, चलो फिर मग आता बघा काय असेल. 24 100 2400, 12 पंचे 60, 8 100 800, 100 100 कॅन्सल, 5 9 45, 1 0 आणि हे 2 0. उत्तर आहे 45,000. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. राईट. आणि सर मला काय म्हणायचं? सर सांग बापू काय म्हणायचं तुला? मी जर सर असं केलं तर 2400 गुणिले 800 गुणिले 60 भागिले 24 गुणिले 12 गुणिले 8, 24 गुणिले 12 गुणिले 8. मग आता या ठिकाणी बघा एकूण आन्सर काय आले? 24 100 2400, बरोबर आहे. त्यानंतर 12 पंचे 60, 8 100 800, तर उत्तर किती आलं आहे? उत्तर आलेलं आहे 50,000 विटा. पण 50,000 विटाचं कधी काम होईल? जेव्हा 100% विटा लावायच्या असतील तेव्हा. आणि 100% विटा नाही, विटा लावायच्या 90%, तर तुम्ही डायरेक्ट याला काय असेल 90% असं करू शकता. 90% असं डायरेक्ट करू शकता. उद्या परीक्षेला प्रश्न 80% येईल, 25% येईल, जे पण येईल असं डायरेक्ट तुम्ही आन्सर काढू शकता. एवढी मेहनत पण करायची गरज नाही. राईट. तर मग अशा सगळ्या प्रश्नांसाठी तुम्हाला जर समजा, अरे एक राहिलं, सॉरी, हा 32 मीटर लांब 15 मीटर रुंद असणाऱ्या खोलीमध्ये 0.5 मीटर लांब 0.5 मीटर रुंद असणाऱ्या फरशा बसवायच्या आहेत, तर एकूण किती फरशा लागतील? चला मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये. आणि प्लीज जर समजा तुम्हाला वाटत असेल की हा मास्तर आखरी लेवलचे प्रश्न आणत आहे आणि आपल्या भरतीमध्ये आणखी चांगला कंटेंट पाहिजे असेल, तुम्ही बॅच घ्या न घ्या हा तुमचा प्रश्न आहे. पण चांगल्या कंटेंटच्या कुठल्याही, मीच नाही, या महाराष्ट्रात कुठलाही मास्तर असेल ज्या मास्तराकडून चांगला कंटेंट येत असेल तर त्याला शेअर करायला विसरू नका प्लीज. तर ओके, आतापर्यंत दिलेल्या प्रतिसादाबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया नवीन लेक्चरला. तोपर्यंत सगळ्यांना गुड बाय. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.